नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 9वीच्या 1.2 या लेसनचे द फन दे हॅड या लेसनचे मराठी स्पष्टीकरण बघूया. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, द फन दे हॅड हा लेसन आपण स्क्रीनवर पाहत आहोत. Margie even wrote about it that night in her diary on the page headed 17 May 2157. She wrote, "Today Tommy found a real book." या ठिकाणी मार्जीने 17 मे 2157 म्हणजे हा पुढील कालावधी आहे. 2157मध्ये कशाप्रकारे परिस्थिती असेल त्याची कल्पना या रायटरने, आयझॅक असिमो या रायटरने केलेली आहे. आणि त्यावेळेचे स्कूल्स कसे असतील त्याचं वर्णन आपल्याला या ठिकाणी दिसतं. त्याचबरोबर आपण आज जे स्कूल आहोत, आपण ज्या आज स्कूलमध्ये आहोत, ती काय मजा आहे, ती मजा कशी होती, हे ते मार्जीला समजून घ्यायचं आहे या लेसनमधून. अशा प्रकारे ते लेखकाने कल्पना करून लिहिलेली गोष्ट आहे. द फन दे हॅड म्हणजे त्यांनी केलेली मौज मजा किंवा त्यांची असलेली मजा. मार्जी इवन रोट अबाउट इट दॅट नाईट इन हर डायरी ऑन द पेज हेडेड 17 May 2157. She wrote, "Tommy found a real book." या ठिकाणी एक्सक्लेमेटरी मार्क दिसतो, पण ॲक्च्युली हे सिम्पल सेंटेन्स आहे, पण तिने काढलेला उद्गार आहे म्हणून ते एक्सक्लेमेशन मार्क दिलेला दिसतो. इट वॉज अ व्हेरी ओल्ड बुक. हे ॲसेरेटिव्ह सेंटेन्स आहे. याचं एक्सक्लेमेटरी सेंटेन्स करण्यासाठी व्हॉट अन ओल्ड बुक इट वॉज अशा प्रकारे होईल. Margie's grandfather once said that when he was a little boy, his grandfather told him that there was a time when all stories were printed on paper. मार्जीच्या आजोबाने एकदा असे सांगितले होते की त्यांचे आजोबा मुलगा असताना म्हणजे लहान असताना त्यांच्या ज्या सर्व गोष्टी होत्या त्या कागदावर छापलेल्या होत्या. They turned the pages which were yellow and crinkly, and it was awfully funny to read words that stood still instead of moving the way they were supposed to on a screen, you know. आणि आता ह्या मार्जीला सवय आहे काय, स्क्रीनवर सर्व पाहण्याची. आणि जेव्हा त्यांनी ते पुस्तक उघडले एक एक पान, तेव्हा ते जसेच्या तसे शब्द, उभी अक्षरं तिला दिसत होती. आणि त्या पुस्तकाची जी पानं होती ती पिवळी पडलेली आणि चुरगळलेली होती. अँड देन व्हेन दे टर्न बॅक टू द पेज बिफोर, इट हॅड द सेम वर्ड्स ऑन इट दॅट इट हॅड वेन दे रीड इट द फर्स्ट टाईम. आणि जेव्हा त्यांनी पाठीमागचे पान पुन्हा उघडले तेव्हा तेच शब्द ज्यांनी ते पहिल्यांदा वाचले होते तशाच प्रकारे ते दिसत होते. याचाच अर्थ काय, आपण जेव्हा प्रिंटेड पुस्तक बघतो त्याचे शब्द बदलत नाहीत, परंतु स्क्रीनवर मात्र काय होतं, आपले
अक्षर बदलत असतात, शब्द बदलत असतात. स्क्रीनवर जे दिसतं ते थोडंसं वास्तव आपल्याला असतं, पण त्याच्या मागचं जे पेज असतं ते पुन्हा काय होतं, ते डिलीट होतं आणि आपल्याला स्क्रीनवर दुसरं पेज दिसतं. गी said Tommy, "What waste? When you are through with the book, you just throw it away. I guess our television screen must have had millions of books on it, and it's good for plenty more. I wouldn't throw it away." आणि गी हा जो शब्द आहे या ठिकाणी तो त्रास दर्शवणारा शब्द आहे. व्हॉट वेस्ट, कशाला वेळ घालवतेस. वेन यू आर थ्रू विथ द बुक, यू जस्ट थ्रो इट अवे. कशाला ते पुस्तक चाळत बसलेस, मला वाटतं ते तू फेकून दे. ऑन टेलिव्हिजन स्क्रीन वी मस्ट हॅव हॅड अ मिलियन्स ऑफ बुक्स ऑन इट. आणि टेलिव्हिजन स्क्रीनवर आपण अनेक पुस्तकं पाहू शकतो. इट्स गुड फॉर प्लेंटी मोर, आणि कितीतरी अजून जास्त आपण त्याच्यावर पाहू शकतो. आय वुडंट थ्रो इट अवे. आता या ठिकाणी मी हे फेकून देणार नाही. सेम विथ माइन सेड मार्जी. मार्जी पण म्हणते मी पण. शी वॉज 11 अँड हॅड सीन ॲज मेनी टेलीबुक्स ॲज टॉमी हॅड. ही हॅड 13. तर त्यांनी टेलीबुक्स अनेक पाहिलेले आहेत, आणि पण मार्जी जी आहे ती 11 वर्षाची आहे आणि टॉमी जो आहे तो 13 वर्षाचा आहे. साहजिकच टॉमीने जास्त पुस्तकं पाहिलेली आहेत. शी सेड, वेअर डिड यू फाइंड इट. त्यांनी जे पुस्तक आहे, आता रिअल बुक म्हणते, ते त्याला कुठे मिळाले, अशा प्रकारे तो प्रश्न मार्जीने त्या टॉमीला विचारलेला आहे. आता हे वाक्य बघा, हे तुम्हाला पंक्च्युएशनसाठी सुद्धा इंग्लिश वर्कशॉपमध्ये दिलेलं आहे. तर हे आहे असं लक्षात ठेवा. सी सेड वेअर डिड यू फाइंड इट क्वेश्चन मार्क, कारण प्रश्न आहे. सी सेड नंतर कॉमा आणि डबल इन्व्हर्टेड कॉमा स्टार्ट झालेला, अशा प्रकारचे पंक्च्युएशनसाठी वाक्य लक्षात ठेवायची. आता त्याला प्रश्न विचारला ती त्याला कुठे सापडले पुस्तक. इन माय हाऊस. ही पॉइंटेड विदाउट लुकिंग बिकॉज ही वॉज बिझी रीडिंग इन द ॲटिक. आणि त्याने न बघताच माझ्या घरामध्ये पोटमाळ्यावर ते मला सापडलं, अशा प्रकारे त्याने उत्तर दिले आहे. तो वाचण्यात गुंग होता. व्हॉट्स इट अबाउट. मार्जी विचारते कशाबद्दल आहे रे. स्कूल. आता स्कूल म्हटल्यानंतर मार्जीला काय झालेलं आहे, तिरस्कार वाटलेला आहे त्याचा. मार्जी वॉज स्कॉर्नफुल. कारण तिला स्कूलचा तिरस्कार होता. स्कूल, व्हॉट्स देअर टू राईट अबाउट स्कूल. आय हेट स्कूल. मला स्कूल आवडत नाही, मला शाळा आवडत नाही. व्हॉट्स देअर टू राईट अबाउट स्कूल क्वेश्चन मार्क आहे बघा. हे सुद्धा वाक्य तुम्हाला कशासाठी येऊ शकतं, इनडायरेक्टसाठी येऊ शकतं किंवा पंक्च्युएशनसाठी येऊ शकतं. मार्जी ऑलवेज हेटेड स्कूल बट नाऊ सी हेटेड इट मोर दॅन एव्हर. मार्जीला नेहमीच शाळेचा तिरस्कार होता, पण तिला तो आता जास्तच वाटायला लागलेला आहे. द मेकॅनिकल टीचर हॅड बीन गिविंग हर टेस्ट आफ्टर टेस्ट इन जॉग्राफी and she had been doing worse and worse until her mother had shaken her head sorrowfully and sent for the county inspector. दिवसेदिवस मार्जीला स्कूल जास्त तिरस्कार का वाटायला, कारण ते जे मेकॅनिकल टीचर स्क्रीनवर त्यांना दिसायचे, ते टेस्टवर टेस्ट द्यायचे आणि हिचा परफॉर्मन्स दिवसेदिवस वाईटच होत चाललेला होता. तिचा जो अभ्यास खरा म्हणजे सुधारला पाहिजे तो न सुधारता तो त्याच्यामध्ये ती अजूनच कमी मार्क्स मिळत होते तिला. आणि तिच्या आईने एकदा तर तिचे डोके असं हलवून तिरस्कार दाखवला होता, मग तिला दुःख व्यक्त केलं होतं आणि काउंटी इन्स्पेक्टरकडे पाठवण्यात आलं. आता काउंटी इन्स्पेक्टर कसा होता.
He was a round little man with a red face and a whole box of tools and with dials and wires. आता कॉन्स्टिट्यू इन्स्पेक्टर म्हणजे काय? एक राऊंड लिटल मॅन विथ रेड फेस अँड अ होल बॉक्स ऑफ टूल्स विथ डायल्स अँड वायर्स. डायल्स आणि वायर्स असलेला हत्यारांचा बॉक्स आणि त्या माणसाचा चेहरा रेड फेस म्हणजे चेहरा लाल होता. ही स्माइल्ड ॲट मार्जी अँड गेव हर ॲन ॲपल. तो त्याने मार्जीकडे पाहिले आणि हसला तो आणि तिला एक सफरचंद दिली. आता हे वाक्य पॅसिव्ह व्हॉइससाठी येतं. ही गेव हर ॲन ॲपल देन टूक द टीचर अपार्ट. आणि त्या शिक्षकांना त्यांनी दूर घेऊन गेले. म्हणजेच तो जो मेकॅनिकल पार्ट होता तो त्यांनी तिथून काढला. मार्जी हॅड होप ही वुडंट नो हाऊ टू पुट इट टुगेदर अगेन बट ही न्यू हाऊ ऑल राईट अँड आफ्टर ॲन आवर ऑर so there it was again, large and black and ugly with a big screen on which all lessons were shown and the questions were asked. That wasn't so bad. The part Margie hated most was the slot where she had to put homework and test paper. She always had to write them out in a punch code they made her learn when she was 6 years old, and the mechanical teacher calculated marks in no time. तर अशा प्रकारे ते टीचर काढून घेऊन घेतल्यानंतर मार्जीला काय वाटलेलं आहे की आता बरेच दिवस आपल्याला अभ्यास करावा लागणार नाही, परंतु लवकरच त्याने तो दुरुस्त केला आणि अशा प्रकारे द लेसन्स आणि क्वेश्चन्स वेअर आस्क्ड ऑन द स्क्रीन. दॅट वॉज सो बॅड. एवढे वाईट असायचे की द पार्ट मार्जी हॅड हेटेड मोस्ट वॉज द स्लॉट वेअर शी हॅड टू पुट होमवर्क अँड टेस्ट पेपर. तिला जर जो नको असलेला भाग जर कोणता असेल तर तो परीक्षा देणे. शी ऑलवेज हॅड टू राईट देम आउट इन अ पंच कोड दे मेड हर लर्न वेन शी वॉज 6 years old. अगदी 6 वर्षाची असल्यापासून ती ते शिकत होती कशा प्रकारे ती उत्तरं लिहायची. अँड द मेकॅनिकल टीचर कॅल्क्युलेटेड द मार्क्स इन नो टाईम. आता पण आपण जशी ऑनलाईन परीक्षा घेतो आणि लगेच आपल्याला मार्क्स कळतात तसे त्यांचे ते मार्क्स तिथे मेकॅनिकल टीचर लगेच. द इन्स्पेक्टर हॅड स्माइल्ड आफ्टर ही वॉज फिनिश अँड पॅटेड मार्जीज हेड. आणि त्या इन्स्पेक्टरने ते दुरुस्त केलं, त्याचं काम झालं आणि त्यांनी त्या मार्जीचे डोके थोपटले. He said to her mother, "It's not the little girl's fault, Mrs. Jones." हे वाक्य इनडायरेक्टसाठी येऊ शकतं, त्याचबरोबर पंक्च्युएशनसाठी तुम्हाला येऊ शकतं. I think the geography sector was geared a little too quick. Those things happen sometimes. I have slowed it up to an average 10-year level. आता त्यांनी ते स्पष्टीकरण सांगितलं की मिसेस जोन्स या मुलीचा काही दोष नाही. हा जॉग्राफीचा पार्टच थोडा फास्ट झालेला होता. आता तो मी ॲव्हरेज 10 वर्षाच्या मुलाच्या लेवलला आणलेला आहे. ॲक्च्युली द ओव्हरऑल पॅटर्न ऑफ हर प्रोग्रेस इज क्वाईट सॅटिस्फॅक्टरी अँड ही पॅटेड मार्जीज हेड अगेन. आणि आता तिचा जो प्रोग्रेस आहे तो समाधानकारक आहे असे म्हणून पुन्हा त्याने मार्जीचे डोके थोपटले. मार्जी वॉज डिसअपॉइंटेड. पण मार्जी मात्र नाखुश झाली, नाराज झाली. शी हॅड बीन होपिंग दे वूड टेक द टीचर अवे ऑल टुगेदर. दे हॅड वन्स टेकन टॉमीज टीचर अवे फॉर अ नियरली मंथ बिकॉज द हिस्ट्री सेक्टर हॅड ब्लँक आउट कम्प्लिटली. तिला वाटलं की आता 1 महिनाभर आपल्याला सुट्टी मिळाली, कारण एकदा असंच टॉमीचा इतिहासाचा भाग त्यांचा पूर्णपणे ब्लँक झालेला होता,
पुसला गेलेला होता, त्यामुळे 1 महिना ते टीचरना घेऊन गेले होते दुरुस्तीसाठी. तसंच आपलं काहीतरी होईल असं मार्जीची कल्पना होती. सो शी सेड टू टॉमी, वाय वूड एनीवन राईट अबाउट स्कूल. असं हे तिला सर्व आठवतंय, स्कूल म्हणजे काय. आणि म्हणून ती टॉमीला म्हणते, अशा प्रकारे कोण कशाला शाळेबद्दल लिहील. आता हे सुद्धा वाक्य तुम्हाला कशासाठी येऊ शकतं, पंक्च्युएशनसाठी. टॉमी लुक ॲट हर विथ व्हेरी सुपिरियर आईज. टॉमी मात्र कसा तिच्यापेक्षा हुशार आहे, सुपिरियर आहे असं थोडं दाखवतो तो. बिकॉज इट इज नॉट आवर काइंड ऑफ स्कूल स्टुपिड. दिस इज द ओल्ड काइंड ऑफ स्कूल दॅट दे हॅड हंड्रेड्स and hundreds of years ago. He added loftily, pronouncing the word carefully, centuries ago. आणि तो म्हणतो जणू काय त्याला सर्व काही कळतं, म्हणजे तिच्यापेक्षा जास्त कळतं, म्हणून म्हणतो आपल्यासारखे स्कूल नाहीत काय ते अगदी 100 वर्षापूर्वी, म्हणजे शतको वर्षापूर्वी, सेंचुरीज ॲगो अशा प्रकारचे स्कूल होते असं तो अगदी चढेलपणाने म्हणतो. मार्जी वॉज हर्ट. वेल, आय डोंट नो what kind of school they had all that time ago. She read the book over his shoulder for a while, then said, anyway, they had a teacher. आणि तिला त्या स्कूलविषयी माहीत नसल्यामुळे आणि तो जरा बढाई मारल्यामुळे त्याने तिला थोडं नाराज झाली, ती जरा दुखावली गेली आणि म्हणते काय, अच्छा तर म्हणजे त्यावेळचे कशा प्रकारचे स्कूल होती, शाळा होत्या काय माहीत नाही, तरी पण ती त्याच्याकडचे ते पुस्तक वाचत राहिली. आणि एनिवे दे हॅड अ टीचर, म्हणजे त्यांच्याकडे काय होतं, शिक्षक होते. शिक्षक, शुअर दे हॅड अ टीचर, बट इट वॉजंट अ रेग्युलर टीचर, इट वॉज अ मॅन. आता ह्यांचे टीचर कसे आहेत, स्क्रीनवर दिसणारे. आणि म्हणून तो म्हणतो आपल्यासारखे टीचर नव्हते, ते माणूस, म्हणजेच ह्युमन, व्यक्ती, माणूस त्यांचं टीचर कसे असायचे, माणसे टीचर असायचे. अ मॅन, हाऊ कुड अ मॅन बी अ टीचर. एक माणूस कसा काय शिक्षक असू शकतो, हे सुद्धा वाक्य तुम्हाला पंक्च्युएशनसाठी त्याचबरोबर इनडायरेक्टसाठी येऊ शकतं. वेल, he just told the boys and girls things and gave them homework and asked them questions. आणि आता आपण कसं सध्या शिकतो, आपल्याला टीचर्स असतात, शिक्षक असतात, ते आपल्याशी बोलतात, आपल्याला होमवर्क देतात, आपल्याला प्रश्न विचारतात. ते स्पष्टीकरण टॉमी त्या मार्जीला सांगतो. अ मॅन इजंट स्मार्ट इनफ. पण मार्जीचं हे कसं आहे, मार्जीला वाटतं की माणसं एवढी काय स्मार्ट असू शकत नाहीत, एवढे हुशार असू शकत नाहीत. शुअर ही इज, माय फादर नोज ॲज मच ॲज माय टीचर. माझ्या वडिलांना माझ्या शिक्षकांच्या इतकेच कळते. अशा प्रकारे मार्जीला सांगतो. ही नोज ऑलमोस्ट ॲज मच आय बेचा. आता मी नक्की पैज लावतो, बेचा मीन्स शुअर, खात्रीने. ही नोज ऑलमोस्ट ॲज मच, म्हणजे शिक्षकांच्या इतके नक्कीच काय माझ्या वडिलांना माहीत आहे. मार्जी वॉजंट प्रिपेअर्ड टू डिस्प्यूट दॅट. शी सेड, आय वुडंट वॉन्ट अ स्ट्रेंज मॅन इन माय हाऊस टू टीच. आता मार्जीला याविषयी काय करायचं नव्हतं, वाद घालायचा नव्हता, परंतु असा अनोळखा माणूस आपल्या घरी शिक्षक म्हणून आपल्याला नाही आवडणार, अशा प्रकारे ती म्हणते. टॉमी स्क्रीम विथ लाफ्टर. आणि तिने असे म्हटल्यामुळे टॉमी तिला हसतो. यू डोंट नो मच मार्जी, द टीचर डिडंट लिव्ह इन द हाऊस. तुला माहीत नाही मार्जी, ते शिक्षक काय घरी येत नाहीत किंवा घरी राहत नाहीत. दे हॅड अ स्पेशल बिल्डिंग अँड ऑल द किड्स वेंट देअर. त्यांची एक खास इमारत असते आणि त्या ठिकाणी ती सर्व मुले जातात. अशा प्रकारचं ते स्कूल असतं. अँड ऑल द किड्स लर्न द सेम थिंग्स. आणि सर्व मुलं सेम, म्हणजे एका वेळेला सर्व गोष्टी, एकच गोष्ट सर्व विद्यार्थ्यांना सारखी असते. शुअर इफ दे वेअर द सेम एज.
ते जर एकाच वयाचे असतील तर. बट माय मदर सेज अ टीचर हॅज टू बी ॲडजस्ट टू फिट द माइंड ऑफ ईच बॉय अँड गर्ल इट टीचेस अँड दॅट ईच किड हॅज टू बी टॉट डिफरंटली. पण माझी आई तर म्हणते की मुलगा किंवा मुलीच्या कलाने, त्याच्या मनाच्या अंदाजाने त्या शिक्षकाला काय करायचं असतं, ॲडजस्ट करावं लागतं आणि प्रत्येक मूल हे वेगळ्या प्रकारे शिकतो असं तर आई म्हणते. म्हणजे हिचं जे शिक्षण आहे ते ऑनलाईन आहे, म्हणजे स्क्रीनवर होतं, टेलिव्हिजनवर होतं आणि ते शिक्षक ॲडजस्ट करून तिला दिलेला असतो. तिची ही कल्पना आहे. जस्ट द सेम दे डिडंट डू इट दॅट वे देन. इफ यू डोंट लाईक इट यू डोंट हॅव टू रीड द बुक. पण त्यांचं तसं नव्हतं असं तो टॉमी सांगतो. जर तुम्हाला ते समजलं नाही, कळलं नाही तर तुम्ही ते वाचायची गरजच नव्हती. अशा प्रकारे ते होतं. नाही येत द्या सोडून, अशा प्रकारे होतं. आय डिडंट लाईक इट मार्जी सेड क्विकली. आणि असं म्हटल्यानंतर ती म्हणते की नाही मला आवडत नाही असं मी म्हणत नाही. मी म्हणाले नाही. म्हणजे त्यावेळेचं स्कूल नाही येत असेल तर नाही केलं तरी नाही वाचलं तरी चालतं असं म्हटल्यानंतर तिने आपलं मत परिवर्तन केलेलं आहे. शी वॉन्टेड टू रीड अबाउट दोज फनी स्कूल्स. आता तिला ते वाचण्याची उत्सुकता लागली. दे वेरंट इवन हाफ फिनिश वेन मार्जीज मदर कॉल्ड मार्जी स्कूल. आणि त्याने ते पुस्तक अर्ध संपवलं नसेल तेवढ्यात त्या मार्जीच्या आईने हाक मारली, मार्जी स्कूल. तिला आठवण करून दिली शाळेची वेळ झाली. मार्जी लुक अप, नॉट एट ममा. आणि मार्जीने वर पाहिलं आणि म्हणाली नाही अजून नाही. म्हणाले आई मी अजून नाही येत. नाव सेड मिसेस जोन्स अँड इट प्रॉबेबली टाईम फॉर टॉमी टू. आणि कदाचित टॉमीचं सुद्धा हा अभ्यासाची वेळ असेल, शाळेची वेळ असेल. मार्जी सेड टू टॉमी, कॅन आय रीड द बुक सम मोर विथ यू आफ्टर स्कूल. हे वाक्य बघा, हे पुन्हा क्वेश्चन मार्क आहे, व्हर्बल क्वेश्चन आहे आणि सरळ सरळ मार्जीने टॉमीला म्हटलेलं आहे. मार्जी सेड टू टॉमी कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा, कॅन आय रीड द बुक सम मोर विथ यू आफ्टर स्कूल क्वेश्चन मार्क इन्व्हर्टेड कॉमा कम्प्लीट. हे या पुस्तकातले जास्तीत जास्त, या धड्यातले खास करून इन्व्हर्टेड कॉमामधले जे संभाषण आहेत त्याच्यावर तुम्ही जास्त लक्ष द्यायचं आहे पंक्च्युएशनसाठी. मे बी he said nonchalantly. He walked away whistling, the dusty old book tucked beneath his arm. आणि तो अगदी नाखुशीनेच, म्हणजेच तेवढी विशेष आस्था न दाखवता म्हणाला ठीक आहे असं म्हणून त्याने ते पुस्तक आपल्या काखेत मारलं आणि शिटी वाजवत तो निघाला. मार्जी वेंट इन टू द स्कूल रूम. मार्जी आता तिच्या शाळेच्या रूममध्ये गेली. इट वॉज राईट नेक्स्ट टू हर बेडरूम. ते अगदी तिच्या बेडरूमच्या म्हणजे झोपण्याच्या खोलीच्या बाजूलाच ते तिची स्कूल रूम होती. द मेकॅनिकल टीचर वॉज ऑन अँड वेटिंग फॉर हर. आणि मेकॅनिकल टीचर तो स्क्रीनवर ते दिसत होते. इट वॉज ऑलवेज ऑन ॲट द सेम टाईम एव्हरी डे एक्सेप्ट सॅटरडे अँड संडे. Because her mother said little girls learn better if they learn at regular hours. आणि शनिवार आणि रविवार सोडून ते त्यांच्या शाळेचं टायमिंग जे होतं ते फिक्स होतं. कारण तिची आई म्हणते योग्य वेळेला, म्हणजेच नियमित वेळेला जर ते लहान मुली शिकल्या तर ते चांगल्या प्रकारे शिकू शकतात. द स्क्रीन वॉज लिट अप अँड इट सेड. आणि आता काय झालं, स्क्रीन त्याचा प्रकाश वाढला म्हणजे शिक्षण सुरू झालं की काय होतं, आपल्याला स्क्रीनवर लाईट दिसतो, म्हणजे फोकस असतो आपला त्याच्यावर. त्यामुळे आपण काय करतो, तो मोबाईलसुद्धा बघा आपण टच केल्यानंतर आपला लाईट कमी जास्त होतो तशा प्रकारे. टुडेज अरिथमॅटिक लेसन इज ऑन द ॲडिशन ऑफ प्रॉपर फ्रॅक्शन्स. त्या टीचरचं काय झालेलं आहे, शिकवणे सुरू झालेलं आहे. प्लीज इन्सर्ट येस्टरडेज होमवर्क इन द प्रॉपर स्लॉट. आज आपला
अंकगणिताचा लेसन आहे प्रॉपर फ्रॅक्शन्सची बेरीज. आणि कालचा तुमचा जो होमवर्क आहे तो तुम्ही योग्य त्या स्लॉटमध्ये भरा. मार्जी डीड सो विथ साय. मार्जीने ते सर्व अगदी सुस्कारा देऊन केलं. शी वॉज थिंकिंग अबाउट द ओल्ड स्कूल्स दे हॅड वेन हर ग्रँडफादर वॉज अ लिटल बॉय. मार्जीचं मात्र लक्ष आता तिच्या आजोबांची लहान असतानाची जी शाळा कशी होती तिकडे. ऑल द किड्स फ्रॉम द होल नेबरहूड केम लाफिंग अँड शाउटिंग in the schoolyard, sitting together in the schoolroom, going home together at the end of the day. आणि असे सगळे मुलं एकत्र येणार, शाळेच्या अंगणात येणार, एकत्र शाळेच्या रूममध्ये जाणार, म्हणजेच वर्गात जाणार, एकत्र बसणार आणि घरी जाताना सुद्धा एकत्र जाणार. They learn the same thing so they could help one another with the homework and talk about it. आणि ते एकच गोष्ट शिकत असत. त्यामुळे जर काही एक कळलं नसेल तर ते होमवर्क एकमेकांना काय करू शकत होते, विचारून मग एकमेकांच्या मदतीने पूर्ण करू शकत होते. अँड द टीचर्स वेर पीपल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शिक्षक काय होते, लोक होते, म्हणजे माणसे ही शिक्षक होती. द मेकॅनिकल टीचर वॉज फ्लॅशिंग ऑन द स्क्रीन. आणि इथे मात्र तिचं मेकॅनिकल टीचर तो या स्क्रीनवर काय आहे त्याचं फ्लॅशिंग चालू आहे आणि हिच्या डोक्यात मात्र विचार चालू आहेत. वेन वी ॲड फ्रॅक्शन 1/2 अँड 1/4 मीन्स 1/4. हे मेकॅनिकल टीचरचं शिकवणं चालू आहे. आणि मार्जी मात्र विचार करते आहे. मार्जी वॉज थिंकिंग अबाउट हाऊ द किड्स मस्ट हॅव लव्ड इट इन द ओल्ड डेज. शी वॉज थिंकिंग अबाउट द फन दे हॅड. आयझॅक असिमो. आणि मार्जी मात्र ती लहान मुले, त्यांच्या आजोबांच्या काळातील लहान मुले कशा प्रकारे शाळेत जात असतील, कसे मजा करत असतील. शी वॉज थिंकिंग अबाउट द फन दे हॅड. त्यांच्या मौज मजेविषयी ती विचार करत होती. अशा प्रकारे हा लेसन पहिली जी शाळा होती, जेव्हा प्रिंटेड बुक्स होती तेव्हा कशा प्रकारे शाळा होती ही कल्पना करून आयझॅक असिमो यांनी हा लेसन लिहिलेला आहे. थँक्यू.